तर आप्पा पाटील आणि त्यांच्या कुटुंबानं साई आणि रानूजीला जी मदत केली आहे त्यासाठी आजपासून त्यांच्यावर बहिष्कार टाकावा. आजपासून त्यांच्या घरी कोणी जायचं नाही आणि या नाही कोणाच्या घरी जाण्याची परवानगी नसल. यांच्या कुटुंबाशी कोणी बी बोलायचं नाही. आता तर खुश आहात ना सरकार? आता तर शिर्डी सोडून जाणार नाही ना? खुश आहात ना तुम्ही? अहो माझा आनंद नाही, तुमची सुरक्षा बघा. असं उदाहरण असलं पाहिजे की यापुढे कोणीच शिर्डीच्या सुरक्षेला महत्वहीन समजता कामा नये. आजपासून आप्पा पाटीलच्या कुटुंबाला कोणीही सामान विकणार नाही. संपूर्ण बहिष्कार. बरोबर आहे, संपूर्ण बहिष्कार टाकला पाहिजे. तुम्हाला खंडोबा महापूजेतही सहभागी होता येणार नाही. आणि साईलाही कोणी भिक्षा देणार नाही. कदाचित त्यानंतरच साईला कळेल की त्याच्या वचनापेक्षा जास्त मौल्यवान आहेत माझ्या शिर्डीत राहणाऱ्यांचे प्राण. हरिओम. कावेरी, कावेरी, कावेरी. काही चांगलं नाहीये का? हा, हे छान आहेत ना? हा, हो छान आहेत. हे घे. आता हे कोणासाठी घेतलेत? मला सांग, दुसरं कोणासाठी घेणार आहे बरं मी? उद्या खंडोबाच्या पूजेला जाताना तू हे घालून जाशील ना? हे? हो. अहो, तुम्हाला माहितीये का, माझ्या दादाने माझ्यासाठी खूप सुंदर सोन्याचे दागिने बनवले होते. बरं, कुष्ठरोगाबद्दल ऐकलंय का तुम्ही? हो. का? नाही, गावात कुष्ठरोगी राहतो म्हणे. गावातले लोकही अजून त्याला हाकलू नाही शकले. मला वाटतं ना की तुम्ही इथून निघून जायला हवं. इथे राहणं तुमच्यासाठी योग्य नाही ठरणार. तुम्हाला जर काही झालं तर माझं काय होईल? हो ना? काका, हे लाडू कितीला आहेत? मी तुला यो लाडू नाही देऊ शकत तात्या. पण का? मी पैसे देईन ना. तरी पण मी हे नाही देऊ शकत तुला. अहो पण का?
का ते तुझ्या वडिलांना जाऊन तू विचार ना बाळा. आता या जगाचा निरोप घ्यायची वेळ आलीये आणि हेच बघायचं बाकी होत. पूर्ण बहिष्कार, जसं की आम्हालाच कुष्ठरोग झालाय. मुलगा मानतेस ना त्याला? साई कृपा, साई कृपा असंच म्हणत असतेस ना? साई आहे तर सगळं काही नीट होईल. कुठे आहे तुझ्या साईची कृपा? तू पूर्ण गावाचा, त्याचबरोबर माझाही विरोध केलास. माझ्या मुलाला किती वेळा अपमान सहन करावा लागला, कारण तू साईचं समर्थन करत होतीस. पण त्याने परतफेड म्हणून काय दिलं? एका साधारण माणसाला त्या बाईपेक्षाही मोठं स्थान दिलंस, जिला तो आई म्हणत असायचा. मला सांग, त्याने एकदा तरी तुझ्याबद्दल, तात्याबद्दल किंवा माझ्या मुलाबद्दल विचार केला? आप्पा आणि बायजा का? त्या दोघांची काय चूक आहे? त्यांना ही शिक्षा का? कारण परमेश्वर आपला भार त्यांच्याच खांद्यावरती टाकतो जे त्याचा भार सहन करू शकतील, आणि ते खांदे त्यांचेच असू शकतात जे पवित्र मन आणि निस्वार्थ भावाने धर्माच्या रस्त्यावरती चालण्याचा धीर ठेवतात. चांगल्या लोकांवर अन्याय होतोय आणि माझ्या जखमा पण भरत नाही त्या. माझी कावेरी माझ्या एवढ्या जवळ येऊन सुद्धा मला न भेटता निघून गेली. मी खचलोय आतनं. फक्त कोसळायचंच बाकी आहे आता. मी भिक्षा मागून येतो. कोण देईल तुम्हाला भिक्षा? ऐकलं नाहीत का कुलकर्णी सरकार काय म्हणाले ते? भिक्षा मागणं माझा धर्म आहे. मिळो ना मिळो हे त्याचं कर्म आहे. तू घोंगडं विणायला सुरुवात कर. पण सामान कुठं आहे? हवेनं विणू का मी घोंगडं? सामान येईल. स्वच्छ मनाने ज्या कुठल्याही वस्तूची तुम्हाला गरज आहे ती जर तुम्ही मागितली तर ती वस्तू तुम्हाला नक्की मिळेल. आणि राहिला प्रश्न कोसळण्याचा, तर तो आहे ना सबका मालिक. त्याच्यासारखा विणणारा दुसरा कोणी नाही. फक्त त्यावर विश्वास ठेव, त्याच्या पद्धतींवर विश्वास ठेव. तो सावरण्याचा मार्ग तुला नक्कीच दाखवेल. आतापर्यंत आप्पाजी येऊन गेले असते. सगळ्यात आधी यायचे ते दरवर्षी, आणि त्यांच्या हातांनी फुलं वाहायचे. आणि बायजा अक्का स्वतःच्या हाताने त्या रांगोळी काढायच्या. वाईट तर आम्हासनी बी वाटतंय त्यांच्यासाठी, पण काय करणार? मी ऐकलं यावेळेस तात्याला जत्रेत कुठल्याच मिठाईवाल्याने मिठाई दिली नाही. त्या पोराला तर समजतही नसेल की हे नक्की काय चाललंय. परीक्षा आहे खंडोराया तुझी. अहो माळसापती,
आपण करू तरी काय शकतो? विश्वास साईंवर. साई म्हणाले होते ना की रोग पसरणार नाही आणि ते त्याच्यावर उपचार करतील. मग राणूजीला काहीच होणार नाही आणि तो लवकर बरा होईल, हा विश्वास. तुम्हाला साईंवर इतका विश्वास कसा काय? शेवटी ते सुद्धा माणूसच आहेत ना. आम्ही आजपर्यंत कुठल्याच कुष्ठरोग्याला ना कधी बरं होताना पाहिलं ना कधी ऐकलं. एखाद्या मृत व्यक्तीला जिवंत होतानाही नव्हतं पाहिलं ना, जोवर साईंनी काशीरामवर उपचार केला नव्हता. विश्वास तर आपण ठेवूच शकतो. भिक्षा दे माई. भिक्षा दे आई. अल्लाह मालिक. मला आधीच माहित होतं जेवण जास्तच बनलंय, आता फेकावं लागेल ना. ताई, मी तुम्हाला बोलले होते ना, ह्या त्याच चादरी आहेत. त्याने खूप आधी विणल्या होत्या, तेव्हा त्यांना रोग नव्हता. नाहीतर मी यांना कधी विकण्याचा विचारच केला नसता. ठीक आहे कावेरी, ठेव तिकडे. भिक्षा दे माई. भिक्षा दे माई. हे तसंही आपण फेकणारच आहोत ना. हो, पण कुलकर्णी सरकारांचा आदेश आहे ना, पूर्ण गाव त्याचं पालन करतंय. अल्लाह मालिक. भिक्षेत मिळालेलं अन्न त्यानं यांचं सुद्धा पोट भरलं असतं. साई माझ्या नवऱ्यासाठी इतकं काय करतायत आणि मी राम तुमचं भलं करो. साई, तुम्ही यावेळी सुद्धा भिक्षा मागत आहात? म्हणजे सकाळपासून तुम्ही काहीच. साईलाही कोणी भिक्षा देणार नाही. हे खंडोबा, तुमचा हा भक्त आज त्याच्याच धर्माचं पालन करू शकला नाही. साईंचं मी पोट भरू शकलो नाही. या अर्धवट कामाला तुम्ही पूर्ण करा.
आज तू मला खूप मोठी मदत केली आहेस मित्रा. या प्रसादाला मी भिक्षा म्हणून नाही स्वीकारू शकत. कारण हे माझ्या भिक्षा पात्रात टाकलं नाही, पण ठेवलं तर माझ्यासाठी होतं. जर मी हे नसतं घेतलं तर म्हाळसा पतीजींना वाईट वाटलं असतं. खंडोबांना त्यांनी जी प्रार्थना केली ती अर्धवट राहिली असती. तू खाल्लंस तर माझी भूक सुद्धा शांत झाली आणि म्हाळसा पतीजींचा शब्दही राहिला. राम तुमचं भलं करो. नाही मिळालं ना? कुणीच काही दिलं नाही ना? हे सगळं माझ्यामुळं होतं. तिकडं आप्पा पाटलांसोबत पण हे असंच होत असेल. माझ्यामुळंच. पण मी काय करतोय? काहीच नाही. काहीच नाही, कारण मी काहीच करण्याच्या लायकीचा नाही. ओझ आहे मी. ओझ तुमच्यावर, या समाजावर. आणि अशा ओझ्याला जगण्याचा काही अधिकार नाहीये. मी म्हणालो होतो घोंगडी विण. विणलीस तू? कशानं विणू मी घोंगड? हा? आणि मी विणलं तरी कोण विकत घेणार आहे? एका कुष्ठरोग्यानं बनवलेलं घोंगड. कोणी हात पण लावणार नाही त्याला. मला इथनं लय आधीच निघून जायला पाहिजे होतं. राणूजी नाही. का थांबू मी? हा? आणि तुम्ही कोण आहात मला थांबवणारे? थांबवायचं होतं तर त्यांनी थांबवायला हवं होतं. ज्यांच्यावर मी प्रेम केलं होतं त्यांना होता अधिकार. हर त्या कठीण घडीला स्मरले तुला रे. हर वाट चुकल्या जीवा मार्ग दावला रे. तूच साई भक्त जनाना नेशी तिराला रे. थोर तुझा महिमा साई कुणी जाणला रे. ओ साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम. एक साडीवाला आहे जो माझ्या ओळखीचा आहे. त्याच्याकडनं आणल्या मी ही तुझ्यासाठी. कावेरी नाही, भ्रमच असेल माझा. ती साडी तर दुसरा कोणाकडेही असू शकते. माझी कावेरी नव्हती आली इथं.
हे तर तूच आणला असशील. आणि हे घोंगडी विणायचं सामान. याचा अर्थ तू आली होतीस आणि मला माफ कर जो मी असा विचार केला. हे प्रमाण आहे की तू आजही माझ्यावर प्रेम करतेस. मी इतकी दुर्बळ कशी काय झाले? इतक्या जवळ येऊन सुद्धा मी यांना भेटू का नाही शकले? का घाबरते मी समाजाला? का मी समाजाची बंधनं तोडून तुम्हाला भेटू नाही शकले? हे खंडोबा, मला शक्ती द्या, मला मदत करा. घन जीवनी दुःखांचा दाटता पार, मनी ज्योत श्रद्धेची ही उजळी अंधार. विश्वास मनीचा तुझला करीतसे पार, भाव भक्तीने झुकवता शीश एक वार. साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम. या वर्षाची खंडोबाची महापूजा मागच्या वर्षीपेक्षाही भव्य झाली पाहिजे. प्रत्येक घरासमोर रांगोळी काढली गेली पाहिजे. सुगंधित फुलांनी घर सजली पाहिजे, हो की नाही? सरकार, जर ह्यात वजन उचलण्याची स्पर्धा ठेवली तर लोकांना खूप आनंद होईल. आणि विशेष म्हणजे स्पर्धा जिंकणाऱ्याला मोठं बक्षीस मिळालं तर. स्पर्धाही आणि पुरस्कारही का? नाही, मी तर असंच म्हणत होतो. अरे पैलवान अंता, तुमची इच्छा अवश्य पूर्ण होईल आणि विजेत्याला मी पुरस्कार देईन. चांदीची 100 नाणी. आणि जो कोणी हरेल त्याला गावाच्या चौकाला शेणाने सारवावं लागेल. म्हणून प्रयत्न करा की तुम्ही जिंकाल. सरकार, खंडेरायाच्या महापूजेसाठी आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी मनापासून योगदान दिलंय. हरिओम. चांगलंय मुनीमजी, चांगलंच आहे. आता अशी महापूजा झाली पाहिजे जी शिर्डीने कधीच पाहिली नसेल. अप्पा पाटील आणि त्याचं कुटुंब आणि तो ढोंगी साई या महापूजेला नक्कीच बघतील, पण यात सहभागी नाही होऊ शकणार. त्यांना हे स्पष्टपणे कळलं पाहिजे की शिर्डीच्या लोकांना त्यांच्या बहिष्कृत असण्याचं काही दुःख नाही.
अरे मग तर खरा आनंद येईल. पण सरकार, प्रसाद नेहमी अप्पा पाटलांच्याच घरून येतो आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी यावेळी सुद्धा सगळी सामग्री मागून ठेवली आहे. हरिओम. जे लोक समाजासाठी चिंतित नाहीयेत, समाजाच्या नियमांचं पालन करत नाहीत, त्यांच्या घरून आलेला प्रसाद खंडोबाला स्वीकार्य असेल? कदापि नाही. फक्त तोच आहे ज्याच्या हृदयामध्ये करुणा आहे, समाजासाठी आपले प्राण देण्याचा संकल्प असतो, ईश्वराने बनवलेल्या या सृष्टीला अजून सुंदर बनवण्याचा दृढ निश्चय असतो. आणि तसंही आप्पा पाटील तंत्रमंत्र करणाऱ्या बरोबर मिसळून गेले आहेत. शास्त्रांच्या अनुसार सुद्धा त्यांच्या घरून आलेला प्रसाद मान्य नाही. हरिओम. जा, खोबरं, बताशे आणि कुरमुरे घेऊन या. मुनीम, यांना मुद्रा द्या. तुझ्यावर असलेली माझी श्रद्धा दृढ आहे साई. ती कधीच कमकुवत होणार नाही. फक्त एवढंच कर की माझी सबुरी संपू नये. अरे रियाना मावशी, तुम्ही बाहेर का उभ्या आहात? आत या ना. रिहाना, तुम्हाला माहितीये का मावशी, आज आईने खूप छान लाडू बनवलेत. मी आत्ता तुम्हाला देतो. नाही तात्या, बाळा, यावेळी ना लाडू एवढे चांगले नाही झालेत. मी तुझ्या रिहाना मावशीसाठी नंतर केव्हा तरी करीन. हा, ठीक आहे. पण आई, रियाना मावशी आत का नाही येते? तिथेच उभी राहून बोलणार का? अरे, त्यांना उशीर होतोय म्हणून येत नाहीये. तू जा बरं आतमध्ये जा. मला माहितीये की तू आमच्याशी का नाही बोलू शकत आहेस. मला कळतंय सुद्धा. गावकऱ्यांचा निर्णय मान्य करणंच योग्य आहे. पण तात्या अजून लहान आहे, त्याला या सगळ्या गोष्टी नाही कळत अजून. मी समजावून सांगेन त्याला. सगळ्यात आधी मी ही शाल तुम्हालाच का विकते माहितीये? कारण त्यानंतर माझं नशीब एकदमच फळफळतं. तुमच्याकडून बोनी करवणं शुभ असतं, मुबारक असतं माझ्यासाठी. हे घ्या बायजा अक्का. थांब रिहाना, हे पैसे तरी घेऊन जा. हे तर लक्ष्मीचं रूप आहे, यात कसला भेदभाव?
ही माझ्या आस्थेची परीक्षा आहे ना साई. पण मला ठाऊक आहे तू जिथे कुठे आहेस मला पाहतो आहेस. अहो पंताजी, तिकडे कुठे चाललात? दुकानं या बाजूला आहेत. कुरमुरे बत्ताशे घ्यायचे आहेत की नाही? नाही. का घ्यायचे आहेत? अहो पण का? जर गावात आधीच इतके कुरमुरे आणि बत्ताशे कुणीतरी प्रसादासाठी आधीच घेऊन ठेवलेत, तर अजून कुरमुरे आणि बत्ताशे विकत घेऊन पैसे वाया घालवण्याची काय गरज आहे हो? तेच उचलूया ना. पण ते तर आप्पा पाटलांचे आहेत ना, आपण कसे काय घेऊ शकतो? सरकारांना कळलं तर? कुरमुऱ्याच्या प्रत्येक दाण्यावर आप्पा पाटलाचं नाव लिहिलं असेल का? सरकारांशी चोरी? चोरी नाहीये, हक्क. हे बघा अंताजी, सरकारांना कुरमुरे हवे आहेत ना, देऊन टाकू कुरमुरे. जर कमावण्याची ही संधी हातून जाऊ दिली, मग आपण मूर्ख नाही, भित्रे ठरू. काय म्हणता? आज पडक्या घराच्या अजून जवळ जाईन आणि जर एकदा त्यांना बघायला मिळालं तर. कावेरी, जेवण तयार झालं असेल तर तू पण लवकर तयार हो. खंडोबारायाच्या महापूजेला आपल्याला जायचं आहे. हे बरं झालं ना तू तुझ्या नवऱ्याबरोबर नाही गेलीस आणि आमच्या सोबत इथेच थांबलीस. खंडोबारायाचं दर्शनही मिळालं तुला. चल आता लवकर आवरून घे तू बी. जरी पडक्या घरात नाही जाता आलं तरी आधी जसं जेवण ठेवून आले तसंच ठेवून येईन. साई आमच्या सगळ्यांसाठी एवढं करतोय. मला त्याच्यासाठी एवढे कष्ट सहन करावेच लागतील आणि मी सहन करेनही. पण खंडोबाच्या महापूजेत सहभागी होता न येणं, जेव्हा ही सामग्री विकत घेतली होती तेव्हा कुठे माहित होतं की खंडोबाच्या चरणापर्यंत पोहोचणं तिच्या नशिबातच नाहीये. हे खंडोबाराया, आम्हाला तुझ्यापर्यंत पोहोचण्यास मनाई आहे, पण तू सर्वत्र आहेस, सर्वव्यापी आहेस, तर तू या प्रसादाचा इथूनच स्वीकार करशील का? हे खंडोबाराया, एवढा अपमान होण्याच्या आधीच मारायचं होत असणार आहे मला. एवढे उपकार तर तू करू शकला असतास ना माझ्या भक्तीच्या बदल्यात. थांब. काय हवंय? खंडोबारायाच्या महाप्रसादाचं सामान घ्यायला आलोय. हे खंडोबाराया, तू माझ्या मनातली प्रार्थना ऐकलीस.
माझा मुलगा घरात नाहीये. जसा येईल ना मी पाठवून देईन त्याला. आप्पा किंवा तुम्ही लोक कोणी मंदिरात येऊ शकत नाही म्हणून आम्हाला पाठवले. हा कसला अन्याय आहे. आमचा प्रसाद जाऊ शकतो मंदिरात पण आम्ही नाही. हे बघा पंताजी आम्हाला एवढंच म्हणाले की जा जाऊन प्रसाद घेऊन या. वय मग घेऊन जा. आम्ही आत नाही येऊ शकत. तुम्ही सगळं सामान आणून इथं ठेवा. लाज नाही वाटत. आता या वयात सामान उचलायला सांगतोयस मला. आई राहू दे मी ठेवते. तू तर राहूच दे. एवढंही वय नाही झालंय माझं की मला तुझ्या मदतीची गरज पडेल. सहन करेन मी हे ओझं प्रायश्चित्त समजून. त्या दिवशीच्या अपराधाचा ज्या दिवशी मी तुला सून म्हणून निवडलं होतं. घ्या. घ्या. कुणा एका व्यक्तीच्या चुकीची शिक्षा तू सगळ्यांना का देतोस रे खंडोबाराया? अहंकार आणि न्यायाच्या विजयाचा उत्सव तुम्हाला स्वीकार आहे का? की तुम्ही आमच्यावर रागावला आहात? घडणाऱ्या या अनर्थात आम्हाला काही बोलताही येत नाहीये. कुलकर्णी सरकारांचा, कुलकर्णी सरकारांचा, कुलकर्णी सरकारांचा, कुलकर्णी सरकारांचा, कुलकर्णी सरकारांचा. हरिओम. बाबा आता तर पूजाही सुरू झालीये. आपण का नाही जात आहोत? काय उत्तर देणार आहेस तू या बिचाऱ्या तात्याला? मला समजत नसेल का की तुझ्या मनाची किती घालमेल होते ते. लहानपणापासून आतापर्यंत प्रत्येक पूजेत तू भाग घेतलायस. बाबा पूजा नाही तर जत्रेत जाऊया की. मागच्या वेळेस मी एकटाच होतो म्हणून मला कोणी काहीच दिलं नाही. यावेळेस तुम्ही माझ्या बरोबर याल तर मला मिठाई तर खायला मिळेल. तात्या अरे राजा त्याला का गप्प करतेस ग? त्याला दिसत नाहीये का की आपल्याला मंदिरात जायला बंदी आहे म्हणून? ती झिपरी लोक त्या अस्पृश्य सोबत बोलू शकतात पण आपल्या सोबत नाही. पूजेला आपले कुरमुरे बताशे चालू शकतात पण आपण नाही. काय? आपल्या घरचा प्रसाद? पंताने 4 जणांना पाठवलं होतं. काय घडलंय ते नीट सांग ना. त्यांनी तरी यायला नकार दिला. कसा माझा अपमान केला याला पण कळायला हवं ना की हा संकेत आहे. आपल्यावर बंदी घालण्यात आली.
पण पूजेत प्रसाद आपल्या घरचा चढवला जाईल. हा संकेत आहे. खंडोबा मला बोलवत आहेत आणि मी जाणार. यावेळी पूजेत सहभागी व्हायला, जसा मी नेहमी करत आलोय. इतकं भव्य आयोजन पाहून स्वतः खंडोबारायाही इथं प्रकट झाले असतील. बघा, आजूबाजूच्या गावातनं किती लोक इथं आलेत. जवळच्या गावाहून कित्येक लोक आले असतील, पण आपल्याच गावातील लोक नाहीये तिथे. हरिओम. अप्पांची अनुपस्थिती तुम्हाला खटकत असेल नाही? स्वाभाविकच आहे. प्रत्येक वर्षी तुमच्या सोबत जे होते. हरिओम. म्हाळसपतीजी, यासाठी तुम्ही मला तर दोषी नाही ना समजत आहात. हे बघा, जे काही झालं आहे ते गावाच्या भल्यासाठीच झालंय, हो की नाही? मला फक्त एवढंच माहितीये की जर काही चुकीचं झालं आहे तर खंडोबा आपल्या सगळ्यांना त्याची जाणीव करून देईल. आरती करूया? हो. आज कोणताही अनर्थ होऊ नये, फक्त हीच मागणी आहे माझी.